हॅलो. तर काल निगा हे ऑप्टिशियनचे जे ओनर आहेत करीम सर, त्यांच्या बड्डे निमित्त काल त्यांनी 26 जानेवारी च्या दिवशी एक लकी ड्रॉ म्हणून एक इव्हेंट होता. त्याच्यामध्ये त्यांनी 3 कुपन्स काढले होते, लकी लकी ड्रॉ असणारे लकी विनरसाठी. त्याच्यातले जे तिसऱ्या नंबरचं जे कुपन होतं त्यांच्यासाठी 5,000चे कपडे भेटवस्तू देण्यात आले होते आणि सेकंड प्राईजसाठी 25,000चं कॅश देण्यात आली, कॅश वाउचर. त्याच्यानंतर जो पहिलं प्राइज होतं फर्स्ट विनरसाठी, फर्स्ट लकी विनर, त्यांच्यासाठी आयफोन 14 प्रो मॅक्स त्यांनी डिसाईड केला होता. आणि त्याचप्रमाणे काल लकी विनर आपल्या गावातलेच म्हणजे चांदकमधलेच, माझ्या खामकर फॅमिलीतलेच, भाऊकीतलेच आमच्या शिवाजी खामकर काका आहेत माझे. आणि त्यांना प्राईज भेटला. आणि अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की माझं करीम साहेबांचं मला एक विशेष कौतुक वाटतं की जे ते नेहमी माझे व्हिडिओ बघत असतात आणि ते तसे अमराठीच आहेत, मुस्लिम आहेत. आणि माझे व्हिडिओज त्यांना फार आवडतात. जे मराठीबद्दलचा माझा आपलेपणा आहे, आपुलकी, जे पण मी मांडण्याचा प्रयत्न करते, ते स्वतः काल माझ्या फ्रेंडला सांगत होते की हिचे प्रत्येक व्हिडिओ मी बघत असतो, स्टेटसमधले, यूट्यूबवरचे, आणि एकही व्हिडिओ चुकवत नाही. तर त्यांचं खरंच म्हणणं होतं की मी मराठी लोकांविषयी, मराठीबद्दल तिथे स्टेजवरती काही बोलावं, स्पीच द्यावं म्हणून त्यांची इच्छा होती. पण ॲक्च्युली माझा थोडा घसा बसला होता, म्हणजे आहे अजून घसा बसलेलाच आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं होतं की नाही, आणि एवढे लोक आहेत, एवढ्या हॉलमध्ये गर्दी होती, त्याच्यामुळे मला ते डेअरिंग नव्हतं की नको, मी म्हटलं. पण ते करीम साहेब त्यांनी आमचं वेलकमिंग पण खूप छान केलं. म्हणजे आम्हाला पाणी वगैरे स्वतः त्यांनी, त्यांच्या वाईफने, दोघांनी सुद्धा आमच्या स्वतःची खूप म्हणजे दखल घेतली. अक्षरशः सेलिब्रिटीचं फील होतं. आणि त्यात मी इथं साडी, ब्लॅक कलरची साडी वगैरे होती आणि सगळेजण मॅडम मॅडम करत होते, फोटो काढून घेत होते की मराठी मुलगी म्हणून. तर खूप म्हणजे मी थोडा करीम सर जवळ येऊन त्यांनी स्वतः आग्रह केला की तुम्ही बोला म्हणून. तर फक्त त्यांच्या आग्रहास्तव मी गेले स्टेजवरती. आणि तिथे तर सगळे कॅमेरामनच पुढे होते सगळे, त्याच्यामुळे मी थोडी भांबवली होती. एवढे कॅमेरामन, एवढे लोक सगळे समोर असताना मला थोडंसं असं शब्द सुचत नव्हते. पण मी जे पण प्रयत्न करत होती बोलण्याचा, तर ते थोडंसं मी 4 शब्द माझे मांडले. तर अजून मला खूप बोलायची इच्छा होती, पण म्हटलं ठीक आहे, पहिलं डेअरिंग आहे तर थोडं होऊ शकतं. तर करीम साहेबांचं मला विशेष हे आहे की ते मराठी लोकांना प्रायोरिटी देतात. म्हणजे मी बघते त्याप्रमाणे माझ्या गावातल्या लोकांना, माझ्या भागातील लोकांना मी पुढे आणण्याचा प्रयत्न करते. पण त्याचप्रमाणे मला असं दिसतं की माझ्याच भागातली, माझ्याच गावातली लोक मला खूप नावंही ठेवतात. तर मला थोडं वाईटही वाटतं, पण असं वाटतं की देवालाही टाकीचे घाव सोसावे लागतात असं म्हणतात. त्याचप्रमाणे हिऱ्याला जसं पैलू पाडताना त्याला घाव सोसावे लागतात, त्याचप्रमाणे मी असं म्हणेल की ज्याप्रमाणे मला नावंही ठेवतात, ते पण कुठेतरी माझ्या चांगल्यासाठीच आहे की मी त्याच्यातून अजून मजबूत बनून पुढे जाते. मी प्रगतीपथावरती आहे, त्यामुळे तुम्ही नावं ठेवा, ठीक आहे. पण करीम साहेबांसाठी खरंच त्यांनी आमचं शेवटपर्यंत, जेवणापर्यंत, शेवटपर्यंत ते होते सोबत. आणि त्यांनी खरंच एक व्हॅल्यू दिली. मला वाटलं ते शिवसेनेचे अध्यक्ष सगळेजण एवढे आले तर मी कोण आहे असं मला वाटलं होतं, पण त्यांनी एवढा रिस्पेक्ट दिला, पुढच्याच लाईनमध्येच बसायला सांगितलं. एवढा जर पाहुणचार होत असेल त्यांच्याकडून, तर खरंच मला त्यांना थँकफुल म्हणायचं आहे सगळ्यांच्या वतीने. आमच्या मराठी सगळ्या रसिक बांधवांकडून पण थँक्यू की तुम्ही एका मराठी मुलीला एक प्लॅटफॉर्म देताय, एक स्टेज देताय. तर खरंच थँक्यू. तर आयफोन 14चे विजेते ठरलेले आपल्या गावातील शिवाजी खामकर म्हणून, जे माझ्या भावकीतले माझेच काका आहेत. तर त्यांनी आयफोन 14 त्यांना मिळाल्यानंतर ते पहिल्यांदा माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की तू मला ओळखलंस का म्हणून. तर मला त्यांचा चेहरा तसा ओळखीचा वाटत होता, पण मला नक्की आठवत नव्हतं. तर ते म्हणाले की मी शिवाजी खामकर आहे, तू प्रशांतच्या मुलाच्या लग्नाचा व्हिडिओ केला, सप्त्याला असते, सगळ्या गोष्टी त्यांनी सगळे माझे व्हिडिओ असे ह्याच्यात सांगितले, एवढे चांगले की मला तिथे तसं स्तब्ध झालं की हेच ते प्रेम, हीच ती पावती मला मिळते, जे कुठल्या माझ्या व्हिडिओमध्ये किंवा सबस्क्रायबरच्या काउंटमध्ये किंवा लाईक काउंटमध्ये किंवा कुठल्या स्वरूपामध्ये मला पाहण्यापेक्षा मी अशा स्वरूपामध्ये बघतील जिथे त्यांनी असे शब्द उद्गारले की अरे युवराज मास्तरची मुलगी आहेस तू, आमच्याच घरातली मुलगी आहेस तू, माझीच मुलगी आहेस तू. तर हे आपुलकी, हे शब्द मला खूप भारावून टाकतात. जेव्हा कोणीतरी माझ्या गावातलं चांगलेपणाने जर माझे व्हिडिओ सगळे बघत असतील, तर खरंच तुमचं सगळ्यांचं मला
खूप आभारी आहे तुमच्या सगळ्यांची मी. मला शब्द कमी पडतात खरं, मी खूप बोलकी आहे आणि लोकांना अपेक्षा असते की ही स्टेजवरती पण खरंच बोलेल, पण नाही, कधी कधी मी स्तब्ध होऊन जाते, मला शब्द सुचत नाहीत. तर असंच माझ्या पुढच्या साठी तुम्ही माझ्यासोबत कायम राहाल अशी मी अपेक्षा करते. आणि ज्यांना नावं ठेवायचं त्यांनी नावं ठेवणं चालू राहू द्या तुमचं, जिंदाबाद. आणि जे माझ्या सोबत आहे त्यांनी सोबत राहावा, ज्यांना साथ सोडायची आहे त्यांनी खुशाल सोडा, कारण अभी हम अकेले काफ़ी है. चलो बाय.